बसलेला आहे बसलेला डोळा आले डोळे. हा जो ट्रेक आहे हा रेंज ट्रेक असणार आहे. म्हणजे सिंहगड, त्यानंतर राजगड, त्यानंतर तोरणा. हा मोठा आहे सर ट्रेक, तुम्हाला माहिती आहे का? आपण काय पळत आलो का, फक्त थांबत नव्हतो ना, एक सारखं चाललं. किती पाणी बसले. मी या तिन्ही गडाची यशस्वी चढाई केली. जर हे करत असताना माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. दुसरा रस्ता पाडाय बघत होती. 17 तास, 3 किल्ले, घाटवाटा, निसर्गाचा आवाज, दगडधोंड्याचा स्पर्श, वारा आणि कडक ऊन आणि सोबत एक चांगला अनुभव. यासाठी हा फक्त ट्रेक नसून तो एक चांगला अनुभव आहे. पाय जड होत जातात, पाणी कमी कमी होत जातं, शरीर थकत जातं. तोरणाला पोहोचल्यावर चेहरे सगळं सांगत असतात. शनिवारची पूर्ण रात्र झोपलेलं नाहीये. त्यानंतर रविवारी पहाटेपासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत ट्रेक केलाय. रात्री 12:30ला घरी आलो. 12:45ला झोपलो. एक रात्र न झोपलेले असताना देखील फक्त 5 तासाची झोप काढून आता सोमवारी सकाळी 6:30 वाजता परत ऑफिसला चाललोय. आपण आपल्या लिमिटच्या पलीकडे ज्या काही गोष्टी करतो ना, त्या केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अवघड काहीच नाहीये. फक्त आपण स्वतःला पुश केलं पाहिजे. जर आपण पुश केलं आणि आपलं एक गोल आधीच ठरलेला असेल ना, तर आपण ते कम्प्लीट करू शकतो. अवघड असं काहीच नाहीये. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. शेवट मी ह्याच्यामधून काय शिकलोय ते ऍड केलेलं आहे. जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा वेळ नसेल तर स्किप करून शेवटी मी टाइमलाईन ऍड करेल. तुम्ही डायरेक्ट शेवटी जा आणि ह्याच्यामधून काय शिकलो ते तर नक्की बघा. बाबा बॅग घ्या, झाकण बंद करा. बाबाच्या तब्येतीने म्हणून जा. काय केलं हा बाबा? तुझ्या बाटल्या उचल. बाबा शूज घ्या. हे 2 टप्पे फक्त काळजीपूर्वक सावकाश उतरायचे. बाकी मध्ये काय अशी अडचण नाही आहे. फक्त जाताना मेन काळजी घ्यायची आपल्याला की पाणी तुम्ही पिलं पाहिजे. कारण पूर्ण दिवसभर आपल्याला चालायचं आहे. नंतर इतके क्रॅम्प यायला सुरुवात होईल ना, कारण ऊन पडलं ना की आपला घामावटे मीठ बाहेर जाणार शरीरातलं. त्यामुळे तेवढं फक्त काळजी घ्या. कंटिन्यू पाणी प्या आणि एनर्जी झाला असेल ना, एनर्जीचा वापर करा. बाकी मग विशेष काय असं नाही की सरळ डोंगराच्या माथ्याने जायचं. फक्त जास्त पाठीमागं राहू नका, कारण आपल्याला जर थांबत गेलं तर खूप उशीर होईल. त्यामुळं संध्याकाळी किमान 6 वाजेपर्यंत आपण तोरण्यावरती जाऊ. या स्पीडने आपण जाणार आहे. इथे शक्यतो 1 तासामध्ये सिंहगड चढायचा प्रयत्न करा. तू एवढा दमत नाही कधी? नाही त्याला नाही, ते काय झालंय, पित्त बाहेर पडलं नाही. एकदा उलटी झाली ना फ्रेश वाटतं बघ. आहे का तुझी जागा? हा, तू पण बस. सिंहगडावर वाटलं सुरुवात झाली, पण सुरुवातीलाच मावळ्यांनी एक टप्पे असे सर केले की सिंहगड हा दरवेळी सर करतो तो सिंहगड वाटलाच नाही. सिंहगड, आधीचे नाव कोंढाणा. आख्यायिकेनुसार
कौंडण्य ऋषी यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा झाले. वीर तानाजी मालुसरे यांनी उदयभानाकडून हा किल्ला परत स्वराज्यात आणला, पण त्यांना वीरमरण आले. तेव्हापासून गडाला सिंहगड बोलले जाऊ लागले. आपण कल्याण दरवाजाकडून जर राजगडला जायचं असेल तर पूर्ण बुरुजाला वळसा घालून जावं लागतं. परंतु कल्याण दरवाजाच्या अलीकडच्या बाजूला एक चोर वाटा आहे, त्या वाट्याने आपण राजगडाकडे जाऊ शकतो. कोण नाही, आपणच आहे. माग जरा पाहिलंच नाही खावला जन्माला. हो, पलीकडे जा. ना पाहिलं मी पाहिलंच नाही. बघा तुम्ही म्हणाला काळजी पडला तो संपला. हा नड्या खाल्ल्या दरीच आहे. पुढच्या ट्रेकला येता येणार नाही. हा नाही नाही कायमच येते यार. त्यामुळे काळजी घ्या आपली आपली प्रत्येकाने. घाई करू नका. कुठे डोळे? बसलेला आहे बसलेला. डोळा आले डोळे. लेडीज पुढे जाऊ दे. सिंहगडवरून राजगडला आणि राजगडवरून तोरण्याला म्हणजे पूर्ण SRT ट्रेकमध्ये आपल्याला हे असे भगव्या कलरचे जे फडके आहेत ते पूर्ण रूटमध्ये बांधलेले पाहायला मिळतात. त्यामुळे आपण रूट चुकत नाही. करवंदाची झाड आणि ही त्याची फुलं करवंदाची. उन्हाळ्यामध्ये याला करवंद येणार. माग एवढं सावकाश कोण चलत आहे काय माहिती. काय सर एवढं सावकाश चलत नाही. काय सर पुढे कोणतरी असणार आहे. काय म्हणले मी शेवट राहतो म्हणले नाही का. खायला आहे का. अरे ये दादा. सिंहगडाकडून विंझर गावाकडे उतरत असताना हे सूर्योदयाचे मनमोहक दृश्य पाहण्याचा आनंद वेगळाच होता. समोर राजगड आहे. विंझर गावातून राजगडचा जो पायथा आहे ते अंतर साधारण 8 किलोमीटरचे बसने कंप्लीट करण्याचा निर्णय घेतला. खिंडे ना तिकडे जायला रोड हाच ना साखरवरून वाजेघर त्या खंडोबामाच्या. नाश्ता करून राजगडाच्या पायथ्याला पोहोचलो. या ठिकाणी 5 रुपये प्रति व्यक्ती तिकीट काढले.
परंतु या ठिकाणापासून 3 शिलेदार कमी झाले. ते आता थेट तोरणाच्या पायथ्याला आम्हाला भेटणार होते. पुण्य कसं म्हणता येईल? पुण्य कसं काय म्हणता येईल? असा प्यायला गेला 20 रुपयाला सर्व झाला, 30 रुपयाला झाला, शेतीत गेला तरी प्यायला खायचा विचार करा तुम्ही. ते वर पडा ते खाऊन मग आम्ही खालतो येऊन होते पैसे नाही, वेळ मिळले नाही. तेच बोलतो त्यांना ते पुण्य म्हणजे काम तरी किती राजगडावरती पद्मावती देवीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो संजीवनी माचीकडे. आता तो जो राजगड उभा आहे तो मुरुंब देवाचा डोंगर आहे, त्याच्यावरती हा उभा आहे. राजगडाला गडाचं स्वरूप म्हणजे आधी मुरुंब देवाचा डोंगर होता आणि त्याला गडाचं स्वरूप हे गौतमी पुत्र सातकर्णी यांनी सगळ्यात अगोदर दिलं. तुम्ही तिकडून सगळं गोळा करून आणलं का? ओके ओके, एवढं सापडलं? हा काळजी आहे बरं विठ्ठल सर. सर के बरं लक्ष पाठी त्यांना खरडा पोचला तिकडे सगळ्यांना. हा कोण आहे बिबट्याला काय बिबट्याहून घाबरून आता येऊ दे. किती वाजता चालून सगळ्यांचं बोलता बा. किती पाणी बसतं त्याच्यात? तोरणाच्या बोदला माचेवरती ज्यावेळी पोहोचलो त्यावेळी असं वाटलं बस आता थोडं बाकी, आपण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात आलोय. तेथूनच खरा कस लागला. ट्रेक जितका पायाने आणि मनाने सर केला तितकाच वाटा आता हातांनी साईडचे बॅरिकेड्स पकडून स्वतःला सावरण्यासाठी घेतला. गोळीचा पावर येतो खाली उतरवा. दुसरा रस्ता पाडाय बघत होती. अखेर तोरणा उतरताना त्याला प्रचंडगड का म्हणतात हे तोरणानेच दाखवून दिले. 11 वाजता घरून निघालो. साधारण 2:30 वाजता सिंहगडाच्या पायथ्याला पोहोचलो होतो.
3:10 आम्ही ट्रेक चालू केला. तर शनिवारची रात्र कसलीच झोपलेलो नव्हतो. 3:10 ट्रेक चालू केला. सिंहगड पूर्ण सर केला. त्यानंतर विंजर गावातून राजगडवरून नंतर अकरा वाजता राजगड गुंजवणे गावातून सर करायला चालू केला होता. साधारण चोर दरवाजा मार्गे 11 वाजता स्टार्ट केलेला आम्ही. एक 1.5-2 तासामध्ये वर पोहोचलो. त्यानंतर चोर दरवाजातून पद्मावती माचेवरून जे वरती गेलो, संजीवनी माचेवरून खाली उतरून तोरणाकडे गेलो. तर असा रात्रीच्या 3:10 ते रात्री संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आमचा हा ट्रेक चालला होता. मी हे किल्ले सगळे एकटे केले होते. म्हणजे एकदा सिंहगड, एकदा राजगड, एकदा तोरणा. पण एक किल्ला करताना पण आपण दमतो. पण ह्या वेळेस तिन्ही सोबत केले. तर ह्याच्यामधून मी काय शिकलो की सगळी जी पॉवर आहे ती आपल्या इथं आहे. फक्त एक किल्ला करताना दमणारा माणूस 3 किल्ला करू शकतो एका दिवसामध्ये. ते पण मधलं जे अंतर आहे ते पण चालत. तर ह्याच्यावरून एक गोष्ट आपल्याला घेऊ शकतो आपण की आपल्याला आपण जर ठरवलं तर आपण काही पण करू शकतो. फक्त आपण ते ठरवलं पाहिजे. आपलं गोल आपण निश्चित केलं पाहिजे. बाकी व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला कमेंट करून सांगा.